2016 मध्ये मी नगरसेवक म्हणून जेव्हा या नगरपालिकेमध्ये आलो तेव्हा मी विरोधी पक्षावर बसलो होतो। त्यावेळी नारायण राणे साहेबांनी आम्हाला 7 नगरसेवक जेव्हा निवडून दिले आपल्या सावंतवाडीतील मतदारांनी, त्यामुळे त्यांच्यानी 50 लाखाचा निधी आम्हाला सर्वप्रथम इथे दिला होता आणि तो निधी आम्ही सावंतवाडी शहरामध्ये 8 प्रभाग होते, 8 प्रभागामध्ये आम्ही व्यवस्थितरित्या काम केलं आणि त्यामुळे लोकांमध्ये आमचं चांगलं मतामध्ये आमची तेव्हा हे झाली की हे नगरसेवक काम करतायत। त्यानंतर 3 वर्षानंतर आमचा नगराध्यक्ष बसला पोटनिवडणुकीमध्ये, तेव्हा चव्हाण साहेबांनी आमच्या नगरपालिकेला बऱ्यापैकी सहकार्य केलं पालकमंत्री असताना आणि त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये आमच्या सर्व सहकार्याने चांगलं काम केलं। तसेच जेव्हा जेव्हा माझ्या प्रभागातील जी कामं मी नगरपालिकेमध्ये घेऊन आलो त्या स्टाफने मला एवढं सहकार्य चांगलं केलं, त्यामुळे आज मला लोकांमधून चांगलं मतदान झालं आणि मी चांगल्या प्रकारे निवडून आलो। तसेच मी या सर्व स्टाफना सांगेन असं सहकार्य आम्हाला द्या। 5 वर्षामध्ये सावंतवाडी शहरातील आपण चांगलं शहर आणि चांगलं विकसित शहर असं करूया। आम्ही तुम्हाला पत्रकाराच्या माध्यमातून मी सावंतवाडी शहरातील लोकांना सांगू इच्छितो की प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब, तसेच आमचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि आमचे खासदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून चांगल्यात चांगला निधी आम्ही सावंतवाडी शहरातून आणण्याचा प्रयत्न करू आणि सावंतवाडी शहराचं चांगल्या प्रकारे असं विकसित शहर असं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। भारतीय जनता पार्टीतर्फे मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो।